जालना जिल्ह्यातील नांजावाडी या गावातील अवैध गर्भलिंग निदान तपासणी करताना आरोग्य विभाग व जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने कारवाई। 2 बोगस डॉक्टरांसह गर्भपात करण्यासाठी आणि गर्भलिंग निदान करण्यासाठी आलेल्या 3 महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। गर्भपाताच्या गोळ्या व साहित्य सोनोग्राफी मशीनही जप्त। आज दिनांक 27 गुरुवारी रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील नांजावाडी या गावातील शेतामध्ये 2 बोगस डॉक्टरांना अवैध गर्भलिंग निदान तपासणी करताना आरोग्य विभाग व जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने काल दिनांक 26 बुधवारी रोजी रात्री उशिरा कारवाई करण्यात आली। कारवाई दरम्यान लिंग निदान करण्याकरिता वापरण्यात येणारं प्रॉब व मोबाईलमध्ये असलेल्या ॲप्लिकेशनद्वारे मोबाईल तपासणी करण्यात येत होती। सोनोग्राफी मशीन, गर्भपाताच्या गोळ्या, मोबाईल असे साहित्यासह एकूण 1,79,835 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईत पोलिसांनी सोनोग्राफी मशीन जप्त करत गर्भपात तसेच गर्भलिंग निदानासाठी आलेली 3 महिलांना ताब्यात घेतला आहे। तसेच महिलांची तपासणी करण्यासाठी आलेल्या 2 बोगस डॉक्टरला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। ताब्यात घेतलेला डॉक्टर हा अवैध पद्धतीने गर्भपात करत असल्याचा आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना संशय आला। दरम्यान भोकरदन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। डॉक्टर गव्हाडे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका डॉक्टराचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे। सदरील कारवाई आरोग्य विभागाचे डॉक्टर विजय वाकोडे, डॉक्टर ज्ञानेश्वर वायळ, ॲडव्होकेट सोनाली कांबळे, मनोज जाधव, मयूर गिराम तसेच जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांनी केली।